आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उद्या मतदान आणि आज अंबरनाथमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा शिंदेंच्या सेनेचा आरोप आहे। 6 ईव्हीएम मशीन उघडल्याचा शिंदेंच्या सेनेने आरोप केलाय। शिवसेना नेते आणि कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर आता जमलेत। दरम्यान कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाबही विचारल्याचं कळतंय। शिवाय संबंधित अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। शिंदेंच्या सेनेचे आमदार बालाजी किणीकर घटनास्थळी दाखल झालेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, काय सांगाल, काय नेमकं घडलंय अंबरनाथमध्ये? महिने नक्कीच आपण जर बघितलं अंबरनाथमध्ये ज्या निवडणुका आहेत त्याचं उद्या मतदान आहे। 59 जागांसाठी ही निवडणूक असणार आहेत। मात्र धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथ चिखलोली परिसरामधील साऊथ इंडियन शाळा जी आहे त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात येतात आणि त्या ठिकाणी जे ईव्हीएम मशीन आणले होते त्यामध्ये छेडछाड करण्यात आलेत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलात। घटनास्थळी जर आपण बघितलं शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील आणि तसंच पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकारी हे देखील दाखल झाले आहेत। सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात येतो की ईव्हीएम मशीन मध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड केली आहेत, बटणं दाबली गेली आहेत। नक्कीच एकूणच या पार्श्वभूमीवर हा गोंधळ झाल्याचं दिसतंय। धन्यवाद मयुरेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।